नेक्स्ट कन्सेप्ट बफर. बफर असं सोल्युशन आहे जो काय करेल, सोल्युशनचं पीएच चेंज होऊ देणार नाही. एखादं सोल्युशन असेल त्याचा पीएच जर आपल्याला मेंटेन करायचं असेल, त्याचा जर पीएच चेंज होऊ द्यायचं नसेल तर त्याच्यामध्ये आपण बफर ऍड करतो. सो व्हॉट आर द बफर? बफर ऑफ द सोल्युशन विच रजिस्ट म्हणजे अपोज करतो. रजिस्ट चेंज इन पीएच इवन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड ऑर बेस. एखादं सोल्युशन आहे त्याचा जर पीएच आपल्याला चेंज करू द्यायचा नसेल, इवन ॲडिशन ऑफ थोडंसं आपण त्यामध्ये ऍसिड घातलं, बेस घातलं, तर त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहे? बफर सोल्युशन. सो बफर इट इज अ सोल्युशन विच रजिस्ट change in pH, even addition of small amount of acid and base. So types of buffer, which are the types of buffer? Two types of buffers are there, acidic buffer and basic buffer. कुणाला बनायचं acidic buffer? Acidic buffer, it is a solution of weak acid and it's a salt with a strong base. आपल्याला जर acidic buffer तयार करायचं असेल तर weak acid घ्या आणि त्याचे सॉल्ट असलेला स्ट्रॉंग बेस त्याच्यामध्ये ऍड करायचा. फॉर एक्झाम्पल ऍसिडिक ऍसिड, इट इज अ वीक ऍसिड. मग त्याचे सॉल्ट असलेले ऍसिटेट आयन असलेला कुठला घालायचा आहे? सोडियम ऍसिटेट हा सॉल्ट घालायचा आहे, जो कोणाचा असणार आहे? स्ट्रॉंग बेसचा. तो ऍसिडिक बफरचं एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड अँड सोडियम ऍसिटेट. सेकंड एक्झाम्पल HCl अँड KCl, हायड्रोजन सायनाइड अँड पोटॅशियम सायनाइड. बेसिक बफर. बेसिक बफर समजा सोल्युशनचं पीएच आपल्याला बेसिक ठेवायचं असेल, बेस ठेवायचं असेल, मेंटेन करायचं असेल तर आपण बेसिक बफर यूज करणार आहे. कसं तयार करायचं बेसिक बफर? इट इज अ सोल्युशन ऑफ वीक बेस अँड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते जे सॉल्ट असलेला एखादा स्ट्रॉंग ऍसिड घालायचा आहे, म्हणजे ते सोल्युशन कशाचं होईल? बेसिक बफरचं. फॉर एक्झाम्पल अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस अमोनियम क्लोराईड. अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे, त्याच्यामध्ये अमोनियम सॉल्ट असलेला क्लोरीनचा आपण ऍसिड घातला, क्लोरीन असलेला अमोनियम क्लोराईड, तर आपल्याला काय भेटेल? बेसिक बफर भेटेल.